गुन्हेगारांचा कर्दळकाळ। क्राईम पेट्रोल न्यूज। रांजणगाव परिसरातील सोने सांगवी गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडील ग्रामीण पोलिसांनी तब्बल 4 गावठी पिस्तुले, 3 मॅगझिनसह 12 कारतुसे असा 1,82,000 रुपयांचा माल जप्त केलाय। सूरज पाडळे असे या गुन्हेगाराचे नाव आहे। सूरज पाडळे, संकेत महामुनी आणि इतर दोघे असे चौघांनी मध्य प्रदेशात जाऊन प्रत्येकी एक या प्रमाणे 4 गावठी पिस्तुले विकत घेतली। त्यासोबत जिवंत कारतूस आणि अधिकचे मॅगझिन आणलं होतं। इतर तिघांनी ती पिस्तुले सूरज पाडळे याच्याकडे ठेवायला दिली होती। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर 26 मार्च रोजी कारवाई करत होतं। त्यावेळी या पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज पाडळे याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सोन सांगवी गावात जाऊन सूरज पाडळे याला पकडले। त्याच्याकडील 1 आणि इतर तिघांनी ठेवायला दिलेली 3 अशी 4 गावठी पिस्तुले, 12 जिवंत कारतुसे, 3 मॅगझिन असा 1,82,000 रुपयांचा माल जप्त केलाय। सूरज पाडळे आणि संकेत महामुनी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी शरीराविरुद्धचे आणि आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत। नव्या वर्षात स्थानिक गुन्हे शाखेने 7 पिस्टले आणि 17 जिवंत कारतुसे हस्तगत केली आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे सध्या पुणे जिल्ह्याच्या वार्षिक तपासणीसाठी पुण्यात आहेत। स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून मोठ्या प्रमाणावर पिस्तुले हस्तगत केल्यानं त्यांनी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेचं कौतुक केलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।